राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. ज्येष्ठ नेते, प्रभावी प्रशासक आणि बारामतीचे अभिमान असलेल्या अजित पवार यांच्या इतक्या अचानक आणि दुर्दैवी पद्धतीने अंत झाल्याचं कोणालाच पटत नाहीये. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच राज्यभरात अविश्वास, दुःख आणि शोकाची भावना निर्माण झाली होती. अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांचं खाजगी विमान अचानक नियंत्रण सुटून दुर्घटनाग्रस्त झालं. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासोबत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्फोटानंतर विमान पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे घटना किती भयंकर होती याची कल्पना येते. या अपघातामागची नेमकी कारणं काय? पायलटने कोणते प्रयत्न केले? वातावरणीय परिस्थिती कशी होती? याबाबत आता महत्त्वाच्या माहिती समोर येत आहेत. हीच माहिती आज आपण जाणून घेऊया थेट वास्तवच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. बारामती विमानतळ म्हणजे फार मोठ्या सुविधांनी परिपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. इथली रनवे म्हणजे धावपट्टी आकाराने लहान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ILS इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची इथे सोय नाही. ILS नसल्यामुळे विशेषतः धुकं कमी, व्हिजिबिलिटी किंवा खराब हवामानाच्या परिस्थितीत विमान उतरवणं अत्यंत कठीण होतं. अशा वेळी पायलटला संपूर्ण लँडिंग हाताने म्हणजे व्हिज्युअल लँडिंग करावं लागतं. विमानाने धावपट्टीतील समतोल तोलून लँडिंग करावं लागतं. अपघाताच्या दिवशी सकाळी 8:45च्या सुमारास बारामती परिसरात मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं होतं. व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता फारच कमी होती. पायलटला रनवे दिसणंच कठीण होतं. याशिवाय बातमीची ही धावपट्टी टेबल टॉप रनवे स्वरूपातली आहे, म्हणजेच आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंचावर आहे. अशा रनवेवर उतरण्यासाठी पायलटला अँगल आणि डिसेंट फार काळजीपूर्वक सेट करावा लागतो. थोडीही चूक झाली तरी विमान धावपट्टी बाहेर जाऊ शकतं किंवा स्लोपवर आदळू शकतं. पहिल्या प्रयत्नात पायलटने विमान सरळ धावपट्टीकडे आणण्याचा प्रयत्न केला, पण व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे विमान रनवेवर अलाइन होऊ शकलं नाही. त्यामुळे पायलटने दुसऱ्या बाजूने वळून परत येण्याचा निर्णय घेतला. साक्षीदारांनी सांगितलं की विमान रनवे भोवती घिरट्या घालत होतं, म्हणजेच पायलट विमान नियंत्रणात ठेवण्याचा आणि परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत होतं. ही घिरट्या मारण्याची प्रक्रिया विमानतळाच्या भाषेत गो राऊंड म्हणून ओळखली जाते आणि इमर्जन्सी मधील सामान्य प्रक्रिया आहे. पायलट त्यावेळेत तांत्रिक बिघाड शोधतो किंवा व्हिजिबिलिटी सुधारण्याची वाट बघतो. पण बारामतीतील धुकं इतकं घनदाट होतं की धावपट्टी स्पष्ट दिसणं अशक्य होतं. दुसऱ्या प्रयत्नादरम्यान पायलटने मेडे कॉल म्हणजेच इमर्जन्सी डिस्ट्रेस कॉल दिला. याचा अर्थ परिस्थिती हाताबाहेर जात आहे आणि तातडीने मदत हवी आहे. यावेळी विमान सुमारे 2600 फूट उंचीवर होतं. फ्लाईट ट्रॅकिंग डाटानुसार काही क्षणानंतर विमानाचे सिग्नल अचानक बंद झाले. याचा अर्थ विमानाने नियंत्रण गमावले किंवा उपकरणे बंद पडली. याच क्षणी अधिक धक्कादायक माहिती पुढे आली. विमानाचा उतरायचा वेग अत्यंत असामान्य होता. डेटा सांगतो की विमान दर मिनिटाला 4400 फूट या अतिवेगानं खाली येत होतं. सामान्य लँडिंगचा डिसेंट वेग 500 ते 1500 फूट प्रति मिनिट इतकाच असतो, म्हणजे या विमानाचा उतरायचा वेग 5 पटापेक्षा जास्त होता. इतक्या कमी उंचीवर अशा वेगाने खाली आल्यामुळे पायलटला विमान स्थिर करण्यासाठी वेळच मिळाला नाही. धुक्यामुळे व्हिजिबिलिटी कमी असल्याने रनवे दिसला नाही आणि दुसरीकडे रनवे जवळ 15 ते 20 फुटांचा खोल खड्डा असल्याचं समोर आलंय. विमान रनवेला सरळ स्पर्श करण्याआधी या खड्ड्याच्या बाजूला आदळलं. यानंतर विमानाचा तोल पूर्णपणे सुटला आणि विमान धावपट्टीवर पोहोचण्याआधीच कोसळलं. कोसळात इंधनामुळे स्फोट झाला. त्यानंतर विमानाचे भाग पेटत राहिले आणि अनेक लहान स्फोट झाले. त्यामुळे बचाव कार्यही कठीण झालं. संपूर्ण विमान क्षणात ज्वाळांनी वेढलं गेलं आणि कोणीही बाहेर पडू शकलं नाही. अपघातानंतर लगेचच नागरी विमान वाहतूक मंत्रालय म्हणजेच DGCA आणि दुर्घटना अन्वेषण विभागाने तपास सुरू केलाय. तपासकर्त्यांकडून हवामान, व्हिजिबिलिटी, धावपट्टीची स्थिती, विमानाची तांत्रिक माहिती आणि ब्लॅक बॉक्स यांची चाचणी सुरू आहे. ब्लॅक बॉक्समध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर असतात. यातून शेवटच्या क्षणात कॉकपिटमध्ये काय चर्चा झाली आणि विमानाची स्थिती काय होती हे पूर्णपणे स्पष्ट होईल. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. छोट्या विमानतळांवर ILS नसणे कितपत योग्य आहे? टेबल टॉप रनवेवर सुरक्षा उपाय पुरेसे आहेत का? धोक्याच्या परिस्थितीत लँडिंगला परवानगी का दिली गेली? पायलटवर ताण किती होता? अशी अनेक गंभीर मुद्दे आता चर्चेत आले आहेत. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या
नेत्याचा अचानक मृत्यू सर्व स्तरांवर धक्का लावणार आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केवळ अविश्वसनीय असा एक शब्द लिहिला आहे. देशभरातील नेत्यांनी, पंतप्रधानांनी आणि विविध पक्षप्रमुखांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यभरातील हजारो नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राने आपला नेता गमावलाय. आजही लोकांना विश्वास बसत नाहीये की काही तासांपूर्वी सकाळी हसत खिदळत कार्यक्रमात सहभागी होणारा नेता दुपारपर्यंत अस्तित्वातच नसणार आहे. एखादा राजकीय नेता नव्हे तर बारामतीचा दादा म्हणून ओळखला जाणारं व्यक्तिमत्व काही क्षणात नाहीसं झालं. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचं योगदान मोठं होतं. त्यांनी सिंचन, शेती, सहकार, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केलंय. ग्रामविकास आणि ग्रामीण भागात उद्योग विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलंय. त्यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही दुर्घटना हे फक्त राजकीय नुकसान नाही तर एक युग संपल्यासारखं जाणवतंय. या अपघातामागील तांत्रिक कारणं पुढील तपासात स्पष्ट होतील, पण आज महाराष्ट्राचं मन शोकात बुडलंय, कारण दादा आता परत येणार नाहीत.